नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेचा निकाल लागून आता 2 दिवस उलटले आहेत. नव्या महापौराची अपेक्षा आहे. मुंबईचा नवा महापौर कोण होणार याची मुंबईकरांना महाराष्ट्राला अपेक्षा आहे की आता मुंबईत महापौर कोण होतो. तर देवेंद्र फडणवीस यांनी मागेच जाहीर केलं आहे की महापौर महायुतीचा होणार, भाजपचा होणार. तो केव्हा होणार? कारण अजून महापौर पदाची सोडतच काढण्यात आलेली नाही. म्हणजे महापौर कुठल्या कॅटेगरीतला असावा यासाठी नगरविकास विभागाकडून सोडत काढली जाते. प्रत्येक शहराच्या महापौराची सोडत निघते. मग त्यात ओपनमधला आहे, खुल्या वर्गातला आहे की अनुसूचित जाती जमातीतला आहे, ते ड्रॉ काढला जातो. तो ड्रॉ अजून निघायचा आहे. तो ड्रॉ निघाल्यानंतर 4-5 दिवसांनी महापौराच्या निवडीची तारीख पक्की होईल. त्यामुळे सध्या तरी काही होणं नाही. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे दावोसला गेले आहेत. दावोसला गुंतवणूकदारांची मोठी आंतरराष्ट्रीय परिषद भरते आहे. त्यासाठी फडणवीस रात्रीच दावोसला निघून गेले. दावोस म्हणजे स्वित्झर्लंड. तिथे 24 तारखेपर्यंत, म्हणजे आजची तारीख आहे 18, 24 तारखेपर्यंत फडणवीस दावोसमध्ये आहेत. आता 24 तारखेनंतर 26 तारीख येते, म्हणजे 26 जानेवारी. त्यामुळे नव्या महापौराला मुहूर्त हा 26 तारखेनंतरच लागेल असं दिसतंय. 26 म्हणजे अजून 8-10 दिवस काही होणार नाही. नुसतं सध्या काय सुरू आहे तर ते स्पेक्युलेशन सुरू आहे की महापौर कोणाचा होणार. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये ठेवले आहेत. ताज 5 स्टार हॉटेल आहे. म्हणजे ते नगरसेवक मजा करू शकतील तिथं, परंतु त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल काढून घेतला आहे. त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. ते बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवू नये यासाठी ते खबरदारी घेण्यात आली आहे. आता शिंदेंनी तिथं आपले नगरसेवक ठेवले, त्याच्याहून वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही मीडियामध्ये अशा बातम्या आहेत की एकनाथ शिंदेंनी आता महापौरावर दावा सांगितला आहे की हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे आमचा महापौर झाला पाहिजे. 2.5 वर्ष आमचा करा आणि 2.5 वर्ष तुमचा. हे या बातम्यामध्ये कितपत दम आहे? दम वाटत नाही. परंतु शेवटी राजकारण आहे. राजकारणात काही होऊ शकतं. आणि एकनाथ शिंदे हे व्यवहारी नेते आहेत, प्रॅक्टिकल नेते आहेत, बार्गेनिंग करणारे नेते आहेत. त्यामुळे काही होऊ शकते. अजून कोणाकडून काही शब्द नाही आहे कसा, परंतु असे अंदाज मीडियामध्ये सुरू आहेत की शिंदेंनी महापौर पदावर दावा सांगितला आहे. पण असंही असू शकते की आता हे 29 नगरसेवक शिंदेंचे, भाजपचे नगरसेवक बाहेर आहेत, त्यांना काही लॉक नाहीत. ते यांना लॉक केलं आहे शिंदेच्या नगरसेवकांना. शिंदेचे नगरसेवक फुटू शकतात. म्हणजे उद्धव ठाकरे शिंदेचे नगरसेवक फोडू शकतात. खबरदारी म्हणून तिकडे हॉटेलात ठेवलं आहे शिंदेंनी, असं शिंदेच्या एका नेत्याने म्हटलं आहे की आम्ही खबरदारी घेतली की आमचे नगरसेवक उद्धव ठाकरे पळवतील अशी भीती आहे. तर घोडे बाजार होऊ नये, पळवापळवी होऊ नये म्हणून आम्ही आमचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. असाही एक बाजू पुढे आली आहे.
तर नेमकं काय आहे ते कळेल. परंतु शिंदे दावा करू शकतात. शिंदेचा दावा म्हणजे शिंदे काही ते भाजपसोबत असले तरी आपण पाहिलं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका निकाल लागला, कित्येक दिवस सरकारच तयार होत नव्हतं. कारण शिंदे रुसून होते, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं मला मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षच मिळाली आहेत, आणखी 2.5 वर्ष पाहिजेत. त्यामुळे ते आपल्या गावात निघून गेले होते. मोठ्या दाढीबिडीला हात लावून त्यांना पकडून आणलं, तेव्हा ते शपथविधी झाला देवेंद्र फडणवीसांचा. नाही तर ते सरकार बनवणं म्हणजे मोठं अवघड काम झालं होतं. रुसून बसले होते एकनाथ शिंदे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावेळी रुसून बसू शकतात. कारण त्यांच्या डोक्यात कोणतरी भरून दिलं असावं की बाबा हे तुम्ही मागा की आमचाच महापौर झाला पाहिजे म्हणून. आता प्रॉब्लेम असा आहे की भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणजे 89 जागा भाजपला मिळाल्या आहेत मुंबईत आणि 29 जागा शिंदे सेनेला. म्हणजे दोन्ही मिळून ती बेरीज होते 114. मुंबई महापालिका आहे 227 जणांची. तिथे बहुमतासाठी जागा पाहिजेत 114. तर फक्त 4 जागा जास्तीच्या आहेत. परंतु जर शिंदे बाजूला होत असतील तर एकटा भाजप काही करू शकणार नाही. स्वबळावर भाजप महापौर बसू शकत नाही, ही अडचण आहे. त्यामुळे भाजपला कोणाला तरी सोबत घ्यावंच लागेल. दुसरा कोणी नाही त्यांच्या म्हणजे समविचारी पक्ष असा कोणी मित्रपक्ष कोणी नाही ज्याच्याकडे एवढी ताकद आहे. ताकद फक्त शिंदेकडे आहे. 29 नगरसेवक आणि दोघांनी युती म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शिंदेनी जर गडबड केली तर प्रॉब्लेम होऊ शकतात. होणार नाही तशी. शेवटी देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे माणूस 10 विचार करेल. शिंदेही 10 विचार करतील आपण कोणाही पंगा घेतोय. त्यामुळे आता निवडणूक तर झाली, निकाल लागला, पण आता महापौरासाठी प्रचंड सस्पेन्स आणि रोमांच येतोय. काही होऊ शकते. कारण उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की देवाची कृपा झाली तर आमचा महापौर बसेल. म्हणजे उद्धव ठाकरे यांना अजूनही अपेक्षा आहे की आपला महापौर येऊ शकतो. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना फोडून शिंदेची माणसं घेऊन गेम करू शकतात. ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी यासाठी कुप्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरे 2014च्या निवडणुकीत 19च्या निवडणुकीत जनतेने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव म्हणजे या दोघांच्या युतीला बहुमताचा कौल दिला होता. पण उद्धव युती तोडून शरद पवारांसोबत गेले. आणि उद्धव म्हणाले मला शिवसैनिक म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे की मी शिवसैनिकला महापौर करतो, मुख्यमंत्री करतो. महापौर नाही, मुख्यमंत्री करतो. पण शिवसैनिकाचं नाव घेऊन उद्धव ठाकरे स्वतः तिथे बसले. म्हणजे ही मोठी गद्दारी झाली. पण ते उद्धव ठाकरेंनी केली, पण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. एकनाथ शिंदेंचं बंड झालं. त्यामुळे त्यांचं उद्धवचं सरकार 2.5 वर्षात गेलं घरी. शिंदे सेना आणि भाजप अशी एक नवीन युती त्या निर्माण झाली आणि तिने गेली निवडणूक जिंकली. सध्या सत्तेत आहेत महाराष्ट्रात. अजितदादा यांची राष्ट्रवादी ती सुद्धा भाजपसोबत आली आहे. त्यामुळे भाजप सध्या स्ट्रॉंग आहे.
परंतु शिंदे आता या नव्या परिस्थितीत शिंदेंना संधी दिसते आहे, मोका दिसतोय मुंबईत आपला महापौर बसवायचा. त्यामुळे शिंदे बंड करणार का? गेल्या वेळी त्यांनी केलं बंड, त्याचे त्यांना चांगले रिझल्ट मिळाले. पण आताही शिंदे बंड करतील का, ही जोरात चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे ही अफवा जोरात सुरू आहे, ही चर्चा जोरात सुरू झाली आहे की शिंदे उद्धवला पकडून नवं आपलं दुकान लावतायत. भाजपने जर त्यांच्या म्हणण्यात त्यांचा महापौर दिला नाही तर उद्धवसोबत जातील ते, अशी चर्चा जोरात सुरू आहे. तर एकनाथ शिंदे बंड करतील का, तुम्हाला वाटते का असं? कॉमेंट करा. नमस्कार.